गुड मॉर्निंग. आज आमची ब्रेकफास्टची जागा बदलली. हायचे सोडून आम्ही टेबलवर ब्रेकफास्ट करायला बसलो. तिच्यासाठी ब्रेकफास्टमध्ये ॲपल आणि चिकूचं शेक बनवलं होतं, ते तिला भाजलं. त्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट करायला घेतलं तर प्राव्यालाही खायचं होतं त्यातलं. ब्रेकफास्ट झाल्यावर आज वेनसडे म्हणून मस्त चिकन मटनचा बेत होता. मटनचं सूपही करायचं होतं म्हणून आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, पुदिना असं छान वाटून घेतलं आणि मटनला मॅरिनेट करून ठेवलं. मटन, चिकन असं सगळं जेवण रेडी झालं. त्यानंतर आम्ही जेवून घेतलं. संध्याकाळी प्राव्याला किवी आणि ॲपल कापून दिला, पण तिला ते खाण्यापेक्षा त्याच्याबरोबर खेळण्यातच जास्त इंटरेस्ट होता. तिचं खाऊन झालं, तिला रेडी केलं. आज डॅडा आम्हाला खाली घेऊन जाणार नव्हता, तर ती ड्युटी मम्मावर होती. तिला खाली थोड्या वेळ फिरवून आणलं. त्यानंतर डिनरमध्ये तिच्यासाठी आज सेरेलॅक बनवलं होतं, पण त्याच्यामध्ये पनीर ॲड केलं होतं थोडंसं. ते तिला भरवून घेतलं आणि आता टमी फुल झाल्यावर हे बाप लेक मलाच चेक करायला बसले. डॉक्टर किट काढलं आणि मम्मालाच इंजेक्शन देत होते. त्यानंतर रात्री आम्ही तिघेही असंच राऊंड मारायला बाहेर पडलो आणि प्राव्याची एक्साइटमेंट बघा. बाहेर जायचं म्हटलं की मॅडम खुश. असंच फिरता फिरता फालुदावाल्याकडे गेलो. डॅडा आईस्क्रीम खात होता, पण प्राव्याला गपचूप कोण हातात दिला. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.